लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शन्स योग्य वेळेस घेतल्या नाहीत, त्या अनुसरणाने जे इलेक्शन पिटिशन दाखल झालं त्याच्यामध्ये कोर्टाने सुद्धा घटनेचा अपमान करण्याचं ठरवलं असंच त्या ठिकाणी दिसतंय। ताबडतोब निर्णय घ्या आणि ताबडतोब निवडणुका घ्या हे देण्याच्या ऐवजी तुम्हाला योग्य वाटत असेल त्यावेळेस निवडणुका घ्या असं दिलेला निर्णय हा घटनेला धरून नाही। आज आपण असं म्हटलं तर कोणाचं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटवरती राज्य नाही। या देशाच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांचं, नगरपालिका महानगरपालिकेच्या नागरिकांचं मी अभिनंदन करतो की कोणीही कोर्टामध्ये गेलं नाही। एकही नागरिक कोर्टामध्ये गेला असता आणि त्यांनी इथल्या कमिशनरला किंवा सीओला टॅक्स कलेक्ट करण्याचा, टॅक्स गोळा करण्याचा अधिकार आहे का सभागृह अस्तित्वात नसताना हा प्रश्न उपस्थित केला असता तर कोर्टाला टॅक्स भरू नका असाच निर्णय द्यावा लागला असता। का टॅक्स लावण्याचा अधिकार हा जो आहे तो प्रशासकाला नाही तर निवडून गेलेल्या सभागृहाला आहे। त्याच्यामुळे सभागृहच अस्तित्वात नसल्यामुळे झालेलं जुनं कामकाज सगळं थांबलेलं आहे। ही एक गंभीर बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि यावरती सर्व राजकीय पक्षाने आपापलं मत व्यक्त करणं हे महत्त्वाचं आहे। आम्ही असं मानतोय की जी काही घटनात्मक चौकट तोडण्याची प्रक्रिया केंद्र शासनापासून सुरुवात झालेली आहे त्याला सुप्रीम कोर्टाने भर घालू नये ही आमची अपेक्षा आहे। कर्मचारी नेमायचा असेल तर UPSC मार्फतच तो नेमणूक केल्या जाऊ शकतो। राज्याचं जे कोणी सरकार आहे त्या सरकारला डायरेक्ट रिक्रूटमेंट करण्याचा अधिकार नाही आणि आज डायरेक्ट रिक्रूटमेंट चाललेलं आहे। अशा गंभीर प्रश्नावरती सुप्रीम कोर्टाने लक्ष देण्याच्या ऐवजी तेही या देशाची चौकट कशी मोडेल असाच प्रयत्न त्या ठिकाणी करतात आहेत। तेव्हा आम्ही असारा सुप्रीम कोर्टाला विनंती करतोय की त्यांनी घटनेचं पायमल्ली होणार नाही याची शपथ घेतलेली आहे तेव्हा ती होणार नाही त्यांनी त्या ठिकाणी पाहावं। नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आम्ही अगोदरही तयारी केली होती। आजही अमरावती शहर आणि जिल्हा असं मिळून सिलेक्टेड 100 कार्यकर्त्यांचं शिबिर। कसलं उत्तर प्रदेशमध्ये जे काय सुरू आहे नेमकं काय वाटतं यावर? मुळात माझ्या अंदाजानं सुप्रीम कोर्टाने एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशाला स्वातंत्र्य जे आहे हे 47 साली मिळालं तेव्हा जसा देश मिळाला तसाच ठेवावा लागतं।
मग ते मंदिर असेल, मस्जिद असेल, बिल्डिंग असेल, प्रॉपर्टी असेल, कुठलीही असेल, तिच्यावरची 400 वर्षापूर्वी अतिक्रमण झालंय असं जर आपण म्हणायला गेलो तर मग इतिहास सांगतो की अशोकाच्या काळामध्ये एवढ्या सगळ्या असणाऱ्या विहार होती, ती गेली कुठे? जगाने जर तुम्हाला विचारायला सांगितलं, जगाने जर विचारलं तुम्हाला की तुमच्या देशामध्ये बौद्ध धर्म पसरला, अशोकाने असणाऱ्या एवढी विहारं बांधली, ती विहारं आहेत कुठे? सुप्रीम कोर्टाकडे उत्तर काही आहे? हे जे उखडून वाद काढण्यासाठी सुप्रीम कोर्ट नाही आहे किंवा खालचं कोर्ट सुद्धा नाही आहे. मर्यादामध्ये जर राहिले तर या देशामधला असणारं शांतता राहील. मर्यादेच्या बाहेर सरकार आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही घेतलं तर एक लक्षात घ्या, जम्मू आणि काश्मीर जळतं म्हणून आपण म्हणतो, जम्मू जळत नाही. काश्मीरमधले 3.5 जिल्हे आहेत की ज्या 3.5 जिल्ह्याने 80 सालापासून ते 2022 पर्यंत अख्ख्या देशामध्ये अशांतता निर्माण केलेली आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी असताना मी या ठिकाणी उपस्थित आहे. 2 दिवसाचं हे शिबिर आहे. मागच्या 3 दिवसापूर्वी औरंगाबादला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली, त्या बैठकीतला महत्त्वाचा निर्णय की प्रत्येक जिल्ह्याला स्वायत्तता देण्यात आलेली आहे की त्यांनी त्या जिल्ह्यातल्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कोणाबरोबर युती करायची आणि कोणाबरोबर युती करायची नाही याची स्वायत्तता देण्यात आलेली आहे. ते अजून 5 लाख आर्मी उभी करून तुम्ही असणारा ताब्यामध्ये घेऊ शकलेला नाहीत. किंवा आता असणारं साधं उदाहरण आहे की एवढी मोठी बलाढ्य रशियन आर्मी हिला पूर्णपणे 2.5 महिने अडकवलंय अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टापासून ते असणाऱ्या सामान्य हिंदू जनतेपर्यंत माझं आव्हान आहे, शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे हे सांगा आणि ठरवा. एक भारतीय म्हणून मी सांगतो, ज्या दिवशी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तो जसा मिळाला तसा आपण स्वीकारला पाहिजे. एखादं मंदिर बांधायचं असेल तर ते कॉन्ट्रीब्यूट करून बांधता येतं. वाद कशासाठी हा माझा प्रश्न आहे. सर, सध्याच्या कंडिशनमध्ये मंदिर, मस्जिद, भोंगे आणि हनुमान चालीसाचा वाद सुरू आहे. तुम्हाला काय वाटते की देशात जी महागाई वाढायला लागलेली आहे, हे सगळे मुद्दे दाबण्यासाठी हे मुद्दे उघडून काढायला मी एवढंच म्हणणार आहे या ठिकाणी की मुसलमानामधला वर्ग जो वारीसारख्याला हजर राहतो आणि हिंदूंमधला असणारा जो वर्ग पीरावरती चादर चढवायला जातो, त्यांनी आता या देशाचा ताबा एकत्र घेतला पाहिजे. कारण का हे दोघंही मानवतेचे पुजारी आहेत आणि या सर्वांनी ताबा घेतला तरच हा या देशाचं दंगलीपासून
थांबू शकतात. आता कोण राज्य करायला येणार नाही. फिजिकल ताबा घेण्याचं जे 18व्या शतकामधलं 16व्या शतकामधला जो हिस्सा होता त्याची काहीच गरज नाही. आता ताबा मिळवण्याचं नवीन तंत्र त्या ठिकाणी आलेलं आहे, ते म्हणजे तुमची अर्थव्यवस्था ताब्यामध्ये घ्या. पूर्ण देश ताब्यामध्ये आला. दंगल, मंदिर मशिदीचा इश्यू हा मी मानतोय की अर्थव्यवस्था ताब्यामध्ये घेण्याचा मार्ग आहे इथल्या सगळ्या इंटरनॅशनल फोर्सेसचा. आणि त्याला इथले राजकारणी आणि कट्टरपंथी हिंदू हे बळी पडतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याला साथ देण्यासाठी कट्टरपंथी मुसलमान आहेत. न्यायालयाची भूमिका संशयास्पद आहे अशी भूमिका अनेकांनी मांडली, तुम्हीही मांडली. मग ते मंदिर मशिदीचे आता आणखी एक प्रकरण न्यायालयाने ऍक्सेप्ट केलं आहे न्यायनंतर, किंवा UAPA सारखे कायद्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल होत आहे हे सिद्ध करूनही पोलिसांवर किंवा सरकारवर सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. त्या अनुषंगाने तुम्ही न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला ही बाजू समोर मांडता येईल का की ही तुमच्या पद्धतीची निर्णय होत आहे? मी सर या ठिकाणी एवढंच सांगेन त्याच्यामध्ये की पेगाससच्या इश्यूमध्ये ज्या कंपनीने पेगासस डेव्हलप केला ते काय म्हणतात आहेत की आम्ही सामान्य कंपन्यांना विकलेलं नाही. आम्ही जे विकलेलं आहे ते फक्त सरकारलाच विकलेलं आहे. तेव्हा सुप्रीम कोर्ट प्रामाणिक असेल आणि या देशाचं व्यक्ती स्वातंत्र्य टिकून द्यायचं असेल असं सुप्रीम कोर्टाला वाटत असेल तर त्यांनी एकच प्रश्न त्या अटर्नी जनरलला विचारला होता की सरकारने हे विकत घेतलं की नाही हे सांगा. आणि विकत घेतलं असेल तर हे कुणाच्या ताब्यामध्ये आहे, कुठल्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये आहे. आणि तिसरा प्रश्न आहे त्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटला तुम्ही कुणाचं मॉनिटरिंग करायला सांगितलं असतं. तिथे कुठेही नॅशनल इंटरनॅशनल डिफेन्स याच्या सिक्रेट बाहेर पडत नाही. म्हणूनच म्हटलं की न्यायालयाची भूमिका हे न्यायालयाच्या वागणुकीतूनच संशयास्पद व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये जनतेनेच ते आणून दिलं पाहिजे. ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये आज जसा आता आपण OBCचा इश्यू घेतला की मध्य प्रदेशला होय महाराष्ट्राला नाही, या संदर्भातलं खुली चर्चा काही वकिलांना पुढे करून सामान्य जनतेने घेतली पाहिजे. राजकीय पक्ष इथले गुलाम झालेले आहेत. लाल सारख्या ऐतिहासिक वास्तूमध्ये लावणीसारखे प्रकार होत आहेत, कसं बघतो? लाल महल जी ऐतिहासिक वस्तू आहे त्या ठिकाणी आता लावणीत व्हिडिओ शूट करणं सुरू झालं. काय वाटतं आपल्याला? ते मुळात माझं म्हणणं असं आहे की कुठलं द्यावं कुठलं देऊ नये. तिथले एक सांस्कृतिक मंडळ आहे, त्या सांस्कृतिक मंडळांनी ठरवलं पाहिजे. सर, तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की मध्य प्रदेशला OBCचं आरक्षण दिलं, महाराष्ट्राला नाही, यावर संसद तुम्ही कोर्टावर ते अजित पवार सारख्यांचे जे TV आणि चॅनलशी बोलण्यापेक्षा त्यांनीच असणारा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या NCPच्या कार्यकर्त्यांना पुढे करून तिथल्या बारमधल्या असणाऱ्या वकिलांना घेऊन त्यांनी खुलेआम चर्चा करावी ना की महाराष्ट्रावरती काय अन्याय झाला ते का करत नाहीत. सर, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात लोकल काही निर्णय झालाय का? जसा आपण मी आता म्हणालो ना की आम्ही लोकल निर्णय केलेला आहे की त्या जिल्ह्याला आम्ही स्वायत्त दिलेला आहे की त्यांनी कोणाबरोबर युती करायची न करायचं काय करायचं हा त्यांनी ठरवलं पाहिजे. मग हिची भूमिका काय आहे? म्हणजे ते आता जिल्हा कमिटी बसेल आणि सांगेल तुम्हाला. रासायनिक खते आणि बियाण्यांचे दर हवाच्या सव्वा वाढतात, त्या संदर्भात पक्षाची काय भूमिका? प्रश्न त्याच्यामधला असा आहे की पणन महासंघ असताना खाजगी बियांच्या कंपन्या का आल्या हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
पणन महासंघ निर्माण केलं होतं ते शेतकऱ्यांना बिया स्वस्तात पुरवण्यासाठी, किंवा त्याचा असणारा उद्देश होता की जुन्या पद्धतीने बिया स्टोअर करण्याचा शेतकऱ्यांचा जो भाग होता तो त्यांचा साठा कमी पडतोय म्हणून पूरक शासनाने द्यावा अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने आपण जातीवर बोलू नये पण बोलावं लागतंय. पणन महासंघ हे पूर्णपणे गेले 25 वर्ष एकाच समाजाने कंट्रोल केलेलं आहे. आणि दुर्दैवाने या देशामधला 80% शेतकरी हा त्याच समाजाचा आहे, मराठा समाजाचाच आहे. त्यांनी हा कधीच प्रश्न उपस्थित केला नाही की जुन्या पद्धतीचे असणारे सीड प्लॉट्स शेतकऱ्याला मिळत होते, सीड निर्माण केल्या जात होतं आणि स्वस्तामध्ये पणन महासंघ त्या ठिकाणी वितरित करत होतं. कुठल्या तरी एका मराठा आमदाराने, नेत्याने पणन महासंघाला विचारावं की ही पद्धत का बंद केली. या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा चांगला परफॉर्मन्स राहील असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. आपण आता विचार. महाविकास आघाडीकडून तुमच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. मला वाटतं महाराष्ट्र कमिटीने 2 पत्र काढलेली आहेत, ती मी असं मानतो की सफिशियंट आहेत त्याला उत्तर म्हणून. त्याच्यामुळे मी भाष्य केलं पाहिजे अशी काही परिस्थिती नाही. काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी तुम्हाला मिळणार अशी चर्चा सुरू होती. ते म्हणूनच मी सांगितलं ना, काही बोलणं झालं का आपल्याला? मी तेच म्हणालो की महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षाने आणि जनरल सेक्रेटरीनी परवा आणि काल 2 पत्र काढलेली आहेत. मी असं म्हणतो की ते सफिशियंट आहेत तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं. सर, ओबीसी आरक्षणावर मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने केलं आणि महाराष्ट्र कुठेतरी मागे पडला. नेमकं काय झालेलं आहे? मी अजून 1-2 दिवसानंतर अधिकृतरित्याने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे जे ओबीसीचं टांगती तलवार आहे त्याच्यावरती बोलणार आहे. महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षणावरून वेळ काढून धोरण करत आहे तुम्हाला वाटते का? हा माझा आरोप आजचा नाही, तर मराठा आरक्षणाच्या वेळेस नुसता वेळ काढूपणा नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाचा निर्णय टिकणार नाही या दृष्टिकोनातून जे काही खेळखंडोबे केले ते मी या अगोदरच मांडलं होतं. सत्ताधारी श्रीमंत मराठा पाटील हा ज्यावेळेस गरीब मराठ्याला स्वीकारू शकत नाही, ओबीसीचं त्याच्या नात्यातला नाही, गोत्यातला नाही आणि जातीतलाही नाही, जेव्हा श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी इमानदारी राखू शकत नाही तर तो ओबीसीशी काय ओबीसीशी काय इमानदारी राखणार आहे. ओबीसीनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की त्यांच्या मंत्र्यांचा फक्त वापर केला जातोय. ओबीसीने आता भूमिका घेतली पाहिजे की ह्या सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांना आम्ही मतदान करणार नाही. तरच ओबीसीचं आरक्षण ओबीसीला मिळेल, नाहीतर नाही. सर, न्यायवादी मस्जिदीवर तुमच्या काय रिएक्शन? ही विचारण्याची हिंमत नसेल तर मराठा शेतकऱ्याने नॉन मराठा उमेदवाराला मतदान द्यायला शिकलं पाहिजे, तरच त्याचा आता अन्याय दूर होईल.
नाही तर इथल्या सीड कॉर्पोरेशन ज्या आहेत, कंपन्या ज्या आहेत, कीटकनाशक कंपन्या ज्या आहेत किंवा फर्टिलायझर प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सोडून, या सगळ्या आमदार खासदारांच्या आहेत आणि तेही दुर्दैवाने 90% एकाच समाजाच्या आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाचं नेतृत्व मराठा समाजालाच लुटतंय अशी परिस्थिती आहे. सर, सुप्रीम कोर्ट के जजमेंट पर अब सवाल उठा रहे हो और आप कह रहे हो कि जो लॉयर है उन्होंने सामने आते हैं, आप खुद लॉयर हो, ओबीसी एक लॉयर है, आप ऐसे ही कुछ मैं समझता हूँ कि बाकी के क्यों नहीं आ रहे. हम ही दोनों काय को चिल्लाए, हम तो चिल्ला रहे हैं. शुरुआत तो कहीं से होना चाहिए. नहीं, शुरुआत तो हम लोग ने की, उन्होंने भी कहा, हमने भी कहा, लेकिन बाकी के वकील क्यों सो गए. आह्वान करो. सुप्रीम कोर्ट में बैठ के जिनको सीनियर काउंसिल का जो गाउन मिला है वो चुपचाप क्यों बैठे. नहीं तो हम लोगों को मांग करनी होगी कि सीनियर काउंसिल का गाउन की जो सिस्टम है उसको कैंसिल करवाओ. उसकी कोई ज़रूरत नहीं है अगर हिम्मत नहीं दिखाते तो. एक उदाहरण के तौर पे कहूं, गलत निर्णय आया था मनोज जोशी के इलेक्शन पिटीशन पर. फली नरीमन ने टाइम्स ऑफ इंडिया में एक आर्टिकल करके सुप्रीम कोर्ट को कहा कि ये तुम्हारा गलत है. उसके अलावा दूसरा कोई वकील उनके सामने खड़ा नहीं रहा यह गलत है कहने के लिए. अब ऐसा है कि यहाँ का जो मेजॉरिटी वकील है ये अगर आवाज़ नहीं उठाएंगे तो क्या है, उसका मतलब ये है कि वो भी जो आरएसएस की नई व्यवस्था आ रही है उसको उनका पीछा समर्थन है. ये निकष निकाला जाएगा और क्या है. भाजपला अलीकडच्या काळात मिळत असलेला जनाधार आणि त्यांचे अंग जे वाढत आहे ते त्या पद्धतीनं 365 दिवस सक्रिय असतात. त्या तुलनेत विरोधी पक्ष, मग ते महाविकास आघाडीतले सरकार असो किंवा वंचित बहुजन आघाडी किंवा इतर पक्ष असो, हे त्या पद्धतीनं फारसे सक्रिय वर्षभर 365 दिवस दिसत नाही. याचाच परिणाम म्हणून भाजपचा जनाधार वाढत आहे असं म्हणायचं. 2014 पासून जेवढ्या इलेक्शन झाल्यात त्या सगळ्या इलेक्शनमध्ये त्यांचा ग्राफ हा हॉरिझॉन्टल आहे, तो व्हर्टिकल नाही आहे. तुम्ही जर म्हणत आहात त्यांचा ग्राफ वाढत असता तर त्यांना मताच्या टक्क्यामध्ये मतदान वाढलं असतं. त्यांचा ग्राफ हा असताना हॉरिझॉन्टल ग्राफ आहे, त्याच्यामुळे त्यांची जी वाढ झाली ती वाढ झाली ती आहे, तिथे काही कुठे हे नाही आहे. राहिला प्रश्न त्याच्यामधला सत्तेमध्ये जाण्याचा जो आहे तो सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग म्हणून इलेक्शन आपण ज्याला म्हणतो तो मायानं किती तुम्ही काम करताय आणि किती काम करताय याच्यापेक्षा क्वालिटेटिव्हली किती होते हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग तुम्ही असणारा विरोधी पक्षाला दमन करताय का हा त्याच्यातला मार्ग आहे. समजा उद्या आम्ही असणारा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलो आणि आज समजा असणारा 100 BJPचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, उद्या आम्ही त्यांना उचललं आणि जेलमध्ये टाकून दिलं तर सक्रिय कार्य होणार आहे का. तर नाही. तुम्ही मोकळं वातावरण ठेवलेलं नाही. कोणी आलं तर त्याला ईडीचं नोटीस दिलं, माझ्यासारख्याला सुद्धा दिलेली आहे ना पंतप्रधानाला मारण्याचं. म्हटलं गांडीत दम असेल तर मला उचलून दाखवा म्हटलं, तर काय होतं ते बघा. मग म्हटलं माझ्यासारखी जी ताकद आहे, मी बाबासाहेबांचा नातू असल्यामुळे ह्या भाषेमध्ये मी बोलू शकतो, पण सामान्य माणूस ह्या भाषेमध्ये बोलू शकत नाही ना. तो याचाही आपण कुठेतरी विचार करा.
मराठासुद्धा पिळल्या जातोय आणि ब्राह्मणही पिळल्या जातोय. मी पिळण्यापासून त्यांचा जो विरोधक आहे तो पिळला जातो एवढं सांगतो. मग त्याला जातीची बंधनं नाही. म्हणजे हा अमुक जातीचा आहे म्हणून पिळला जातोय अजिबात नाही. तुम्ही RSS BJPला विरोधक आहात का? मग तुम्ही ब्राह्मण का असे नाही? तुमची पिळवणूक आहे. तुम्ही म्हटलं राज्यात जे आहे धनाढ्य एक मराठा वर्गातून प्राबल्य जास्त ते प्राबल्य आहे. मी प्राबल्याचं म्हटलं, मी त्यांचं शोषणाचं नाही म्हटलेलं आहे. त्यांच्या प्राबल्याच्या ह्याच्यामध्ये ते गरीब मराठ्याला येऊ देत नाही एवढं मीच मानतोय फक्त. आता त्याच्यामध्ये जायचं असेल तर गरीब मराठ्यांनी या श्रीमंत मराठीच्या बाहेर पडलं पाहिजे. हा त्या समूहाचा निर्णय आहे. सर उसी का एक प्रयोग बोले तो हार्दिक पटेल है क्या, जो इनको जितने दिन कांग्रेस में था भाजपा में चले गए? मेरे हिसाब से हार्दिक पटेल की दोबारा बस जो है वो मिस हो गई. जहाँ तक मैं जानता हूँ कि गुजरात में एक थर्ड फोर्स निर्माण हो रहा है, बड़ी ताकत से हो रहा है, और उसमें जो कांग्रेस से दुखी है और बीजेपी से दुखी है, ऐसे दोनों मिलके इकट्ठा आ रहे हैं. हो सकता है कि उनकी राजनीति की अभी ख्वाहिश नहीं है, देश की चिंता की बात है. सबर करता हार्दिक तो शायद मेरे ख्याल से वो इनका नेता बनता. क्या आपने ऊपर लगाया केस हटाने के लिए भाजपा में गए, ऐसा लगता है? देखिए उस केस में कोई दम नहीं है. आज सुप्रीम कोर्ट ने सीधा कहा है सेडिशन का लॉ. आप लोगों को जानकारी नहीं होगी कि सुप्रीम कोर्ट इस बात की क्यों आई है. बम्बई हाई कोर्ट में केस चलेगी तो आपको पता चलेगा कि इतने तुरंत सुप्रीम कोर्ट ने सेडिशन लॉ पे का स्टे क्यों दिया, स्टेटस को क्यों दिया है. बम्बई हाई कोर्ट में 1-2 केसेस है जिसको चलने दो, आप लोगों को पता चलेगा उस पर क्या है क्या नहीं है. चलो, थँक यू व्हेरी मच सविजन. महागाईवर तुमचं काय मत आहे? महागाई जी मोठ्या प्रमाणात चाललेली आहे, विरोधक आंदोलन करत आहे, मात्र वंचित बहुजन आघाडीचं कुठं आंदोलन झालेलं दिसत नाही. महागाई आंदोलन करूनही कमी होणार नाही आहे. महागाई कमी करायची असेल तर तुम्हाला जुनी सिस्टम पुन्हा आणावी लागेल, आणि ती म्हणजे स्टेटची जी प्रोक्युअरमेंट सिस्टम होती ती तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागेल, की जेणेकरून व्यापाऱ्याने स्टॉक केला, व्यापाऱ्याने महागाई केली, किंवा कुठल्या तरी देशाला तुम्हाला असणारा अन्नधान्य फार मोठ्या प्रमाणात पुरवठा करायचा आहे, त्यावेळेस मार्केटमध्ये शॉर्टेज होतो, आणि मार्केटमध्ये शॉर्टेज झाला तर महागाई वाढतेच. तिला तुम्हाला स्टेबल करायचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंटकडचा जर स्टॉक असेल आणि तो त्या प्रमाणात रिलीज झाला तर मार्केट स्टेबल होतं आणि महागाईला आळा बसतो, अशी असणारी परिस्थिती आहे. इथे पूर्णपणे आपण मार्केट फोर्सेसवरती अवलंबून राहिल्यामुळे महागाई ही इनविटेबल आहे. आम्ही असं म्हणतोय अजून चटके बसू द्या सामान्य माणसाला, रस्त्यावर येणार नाही, सरकारच्या विरोधी मतदान द्यायची मानसिकता होईल. सर प्रत्येकच ठिकाणचा आता बहुजन समाज जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल संघटनांमध्ये डिवाइड झालेला आहे. जसं रिपाईमध्ये आता इतके गट पडले, त्यानंतर मायानंद तुम्ही आता 80मध्ये गेलेलं दिसतंय मला. मी आता जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की कुठला गट आहे तेवढा मला सांगा शिल्लक, नाव घ्या ना, विचार करायचा नाही. दलित पॅंथर आहे, भीम आर्मी आहे, असे पण बिलकुल म्हणजे इंडिव्हिज्युअल गट नाही ठीक आहे ना, नावं आली. तुमच्याच ह्या जिल्ह्यामध्ये डॉक्टरांचा पक्ष आहे, डॉक्टर उभा राहिला की त्याला मतदान आहे, डॉक्टराचा उमेदवार उभा राहिला तर डिपॉझिट. हे लक्षात घ्या ना. सर येणाऱ्या याचा काळात कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर परिणाम होऊ शकतो का? त्याचं उत्तर लोकच देतील. येणाऱ्या काळात MIM सोबत आपली युती होऊ शकते का? आम्ही तर तसं सभा लोकसभेत मग ते आम्ही असणाऱ्या खालच्या
जिल्ह्यांवरती सोडलेला आहे. त्याच्यामुळे विधानसभा आणि लोकसभा आल्या की तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. थँक्यू सगळ्यांना.